वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यावरील ईडी कारवाईनंतर आता राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झालाय. माजी आयुक्त अनिल कुमार पवार हे मंत्री दादा भुसेंचे जवळचे नातेवाईक असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. फक्त दावाच नाही तर त्यांनी थेट गंभीर आरोप देखील केलेत. नेमकं काय म्हणालेत संजय राऊत पाहूयात. वसई विरार महानगरपालिकेच्या तत्कालीन आयुक्तांवर धाड पडली ईडीची आणि त्यांना त्या पदावर माझ्या माहितीप्रमाणे नियमबाह्य पद्धतीने बसवण्यात आलं. आणि दादा भुसे यांचा आग्रह होता हे मी अनेकदा पाहिलाय. उद्धव ठाकरे, सन्माननीय उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री असताना ती नेमणूक व्हावी अशी त्यांची भूमिका होती, पण ती एकनाथ शिंदे यांनी त्यांची इच्छा पूर्ण केली. आता ज्या अर्थी ईडीच्या धाडी पडलेल्या आहेत, फडणवीस मंत्रिमंडळातील एका मंत्र्यानं नियुक्त केलेल्या आयुक्तावर, याचा अर्थ त्या धाडीचे धागेदोरे त्या संबंधित मंत्र्यापर्यंत जाऊ शकतात. कारण तो अधिकारी नेमण्याचं काम दादा भुसे यांनी केलं असं चर्चा तेव्हाही होती, आजही आहे. आणि ते रेकॉर्डवरती आहे, त्यांचे शिफारस पत्र आहे माझ्या माहितीप्रमाणे. पण ठीक आहे, आता पाहू तपास यंत्रणा काय करतायत. की नवीन जो एक कायदा महाराष्ट्रामध्ये आलेला आहे, फडणवीस ऍक्ट, की समज द्या आणि सोडून द्या. जसं काल काही मंत्र्यांना समज दिली आणि सोडून दिला, नवीन फडणवीस ऍक्ट आलाय महाराष्ट्रात. तर राऊतांच्या आरोपानंतर दादा भुसेंनी थेट पत्रकार परिषद घेऊन यावर भाष्य केलंय. दादा भुसेंनी म्हटलंय की राऊतांनी नेहमीप्रमाणे पोपटपंची केली. पूर्ण अभ्यास न करता त्यांनी आरोप केलेत. हो, पवार हे माझे नातेवाईक आहेत. त्यांच्या कुटुंबामध्ये माझ्या बहिणीची कन्या म्हणजे माझी भाची दिली आहे. हे मी काही नाकारत नाहीये आणि त्या कुटुंबामधील हे पवार आहेत, असं सुद्धा दादा भुसेंनी म्हटलंय. पुढे भुसे म्हणालेत की मी राजकारणात येण्याच्या पूर्वीपासून ते या नोकरीत आहेत. त्यांनी विविध ठिकाणी नोकरी केली आहे. आता वसई विरारचा विषय आहे तर माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी त्या ठिकाणी वसई विरारच्या महापालिका आयुक्तपदावर त्यांना पोस्टिंग केलेली आहे. आता राहिला विषय कोणकोणाचे नातेवाईक आहे, तर यावरून चौकशीला काही फरक पडत नसतो. चौकशीतून जे काही सत्य आहे ते पुढे येईल. जे कोणी दोषी आहे त्यांच्यावर कारवाई होईल. एकेकाळी ते माझे नेते होते. मी देखील त्यांच्या घरी जात होतो. ते देखील मला ओळखतात आणि मी पण त्यांना ओळखतो. पण राजकारणात असे खोटे आरोप करणे चुकीचे आहे. दादा भुसेंचे लाखो नातेवाईक आहेत, असं सुद्धा दादा भुसेंनी सांगितलंय. IAS अनिल कुमार पवार हे जानेवारी 2022 पासून वसई विरार महापालिकेचे आयुक्त आणि त्यानंतर प्रशासक म्हणून पदावर कायम होते. नुकतीच त्यांची SRA मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ठाण्यात बदली झाली होती. मात्र या बदलीनंतरही ते गेल्या आठवडाभर वसई विरार महापालिकेतच कार्यरत होते. विशेष म्हणजे सोमवारीच पालिका मुख्यालयात त्यांचा निरोप समारंभ पार पडला होता. आता या प्रकरणी पुढे काय होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबई तक ब्युरो रिपोर्ट.